तर भिवंडी टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्यानं आज होणारी टीईटीची परीक्षा रद्द झाली आहे। टीईटी पेपर फुटी प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत बिहार आणि हरियाणातील 3 आरोपींना अटक केली आहे। मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे। आरोपींकडून आजच्या परीक्षेचे 4 प्रश्नपत्रिका संच जप्त करण्यात आले असून पेपर विक्रीसाठी तब्बल 1.5 कोटी रुपयांचा व्यवहार होणार असल्याची माहिती तपासात समोर आली आहे। तिन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार असून पुढील तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। टीईटी पेपर फुटी प्रकरणी राज्य सरकारही ॲक्शन मोडवर आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाण्याचे सहायुक्त पंजाबराव उगलेंच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची घोषणा केली आहे। फडणवीसांनी पोलीस महासंचालकांना फोन करून कठोर कारवाईचे आदेश दिलेत। तसंच शिक्षण मंत्री दादा भुसेंशी फोनवरून संवाद साधलाय। सरकार दरवेळी पेपर फुटी रोखण्याचे मोठे दावे करते, पण प्रत्येक वेळी दावे फोल ठरतात। पेपर हा छापखान्यापासून परीक्षा केंद्रांपर्यंत अनेक टप्प्यातून जातो, मग गळती नेमकी कुठे होते? यंत्रणेतील कोणत्या दुव्यावर भ्रष्टाचाराची कीड बसली आहे? असे अनेक प्रश्न आता प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात उपस्थित झाले। तर टीईटीचा हा पेपर नेमका कसा फुटला आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। ठाण्यातील भिवंडीतून टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याचं समजतंय। कोणगावमधील डायमंड हॉटेलमध्ये आरोपी थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली। तर कोणगाव पोलिसांचं पथक हॉटेलमध्ये दाखल झालं, मात्र तोपर्यंत संशयित फरार झाले होते। तर पोलिसांनी सहार विमानतळ परिसरातून तिघांना ताब्यात घेतलं। उद्या होणाऱ्या टीईटी पेपरचे 4 सेट आरोपींकडे सापडले। टीईटी पेपरची 1.5 कोटींना विक्री सुरू होती। तर आरोपी टीईटी पेपर सेट घेऊन दिल्लीहून भिवंडीत आले होते। एक आरोपी हरियाणाचा होता आणि 2 आरोपी बिहारचे होते। मुख्य आरोपी अजूनही फरार आहे। तर धक्कादायक बाब म्हणजे प्रत्येक पेपर फुटीनंतर चौकशी समित्या बसतात, एसआयटी स्थापन होते, काही दलालांना अटकही होते, पण पुन्हा मागचे पाढे 55। सर्वात गंभीर बाब म्हणजे कारवाईचा धाक उरलाच नाही की मूळ सूत्रधार आजही कायद्याच्या आवाक्याबाहेर आहेत। या सर्व प्रश्नांवर सरकारने काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात। याची शासनाने गंभीरपणे नोंद घेतलेली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पण याची गंभीर नोंद घेतलेली आहे। पोलीस प्रशासनाला त्याचा सखोल चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि या चौकशीतून जे काही समोर येईल त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल। काल मात्र काही अनोळखी इसमांकडे अशा पद्धतीचे पेपर आढळून येत असल्याची माहिती भिवंडी परिसरातल्या पोलिसांना त्या ठिकाणी मिळाली। तात्काळ आमच्या गृह विभागाच्या भिवंडी पोलिसांनी त्या इसमांना त्या ठिकाणी पकडलं आणि सदर पेपर हा टीईटी संबंधित जो महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषदेने तयार केला होता त्यांचाच आहे का हे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत कन्फर्म केलं। ती माहिती त्या ठिकाणी प्राप्त झाली। ही परीक्षा पारदर्शक पद्धतीने होण्याकरिता उद्याची टीईटी परीक्षा ही रद्द करण्यात आलेली असून ही पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि पारदर्शक पद्धतीनेच ही परीक्षा यानंतर घेण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।